So friends, the next type of regulation is influence of nucleosome remodeling on genome expression. One thing you have to remember is here we are regulating a genome by repositioning or remodeling its structure. There is no as such कोवैलेंट अल्टरेशन टू द हिस्टोन मॉलिक्यूल. पहले वीडियो में अपन ने देखा था कि रेगुलेशन अपन ने किया एट द लेवल ऑफ हिस्टोन प्रोटीन्स, बट नाउ वी विल change the position of DNA over that nucleosome complex and make that DNA either positively regulated or negatively regulated. So this method is called as repositioning of nucleosome within a short region. repositioning म्हणजे बेटा ते जे ऑक्टॅमर होतं, जसे इथे तर रेड कलरमध्ये ड्रॉ केलं आहे, दिस रेड कलर रिप्रेझेंट हिस्टोन प्रोटीनचं ऑक्टॅमर आणि त्याच्यावरती वाउंड आहे आपला DNA जो ब्लॅक कलरने ड्रॉ केला आहे. ही त्याची ॲक्च्युअल पोझिशन आहे. सपोज म्हणजे तो सेंटरला जे मी वाउंड केला आहे त्या पोझिशनपासनं आपण त्याला एक तर फॉरवर्ड किंवा बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये शिफ्ट जर केलं तर तो DNA किंवा जीन ॲक्टिव या तो इनॲक्टिवेट हो सकता है. दैट्स वाय दिस मेथड इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओझोम रिमॉडेलिंग किंवा त्यालाच दुसरं म्हटलं जातं रिपोजिशनिंग, म्हणजे त्याची पोझिशन चेंज करायची. तर देर आर 3 डिफरंट मेथड्स ऑफ रिपोजिशनिंग. वन इज कॉल्ड ॲज रिमॉडेलिंग, अदर इज कॉल्ड ॲज स्लाइडिंग. और स्लाइड म्हणजे एक तर समोर किंवा मागे. जर मी त्याला मागच्या डायरेक्शनला मूव करते आहे, एक्चुअली तो सेंटरला आपण ड्रॉ केला होता, अगर अपन उसको पीछे के डायरेक्शन में मूव करते हैं इट इज़ कॉल्ड एज सिस डिस्प्लेसमेंट. आगे मूव करते मतलब ओव्हर द सेम हिस्टोन जर मी त्याला समोर किंवा मागे डिस्प्लेस करते आहे किंवा मूव करते आहे दॅट इज सिस डिस्प्लेसमेंट. आणि दुसरा भाग असतो ट्रान्स डिस्प्लेसमेंट. तर आपण याला एक एक बघूया. फर्स्ट आहे रिमॉडेलिंग. रिमॉडेलिंगचा अर्थ ट्राय टू इमॅजिन इफ दिस इज अ थ्रेड. इनिशियली त्या थ्रेडची अरेंजमेंट अशी आहे, जर मी या दोन्ही साईडनी त्याला जवळ घेऊन आली म्हणजे इथला पोर्शन जो आहे तो लूज बनेल अँड इट विल लुक लाईक दिस. हे दोन थ्रेड जर तुम्ही साईडनी असे ओढले तर तो DNA थोडासा टाईट होईल. जर मी त्याला दोन्ही साईडनी जवळ घेऊन आली तर हे मोठे सर्कल्स बनतील, म्हणजे हा जो DNA कॉम्पॅक्टली अरेंज होता त्याला मी काय केलं आहे बेटा, लूज केलं आहे. सो दिस डिस्प्लेसमेंट फ्रॉम टाईट DNA टू लूजन DNA इट मे हेल्प फॉर दॅट जीन टू गेट्स ॲक्टिवेटेड ऑर इनॲक्टिवेटेड. प्रिवियस याच्यामध्ये आपण बघितलं जितका जास्ती कॉम्पॅक्ट DNA राहील बेटा एन्झाईम्स त्याला इझिली रेकग्नाइज नाही करू शकत. सो फॉर दॅट रिझन इफ आय रिमॉडेल इट and changing it to loosen form so that replicating enzyme ट्रान्स्क्रिप्शन वाले एन्झाईम त्याला इझिली रेकग्नाइज करू शकतील आणि DNA कसा बनेल आपला ॲक्टिव्ह बनेल. सो दिस इज वन ऑफ द टाईप ऑफ रिमॉडेलिंग. सेकंड वन इज स्लाइडिंग. स्लाइड म्हणजे या हिस्टोनवरती हा रेड कलरचा जो पाईप ड्रॉ केला आहे, इफ दिस इज अ हिस्टोन ऑक्टॅमर, त्याच्यावर या DNAला एक तर फॉरवर्ड मूव्ह करायचं किंवा बॅकवर्ड मूव्ह करायचं. दिस टाईप ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज सिस डिस्प्लेसमेंट. याच्यासारखंच दुसरं डिस्प्लेसमेंट आहे बट उसका नाम दिया है ट्रान्स डिस्प्लेसमेंट. अभी इसका मतलब समज. सिस म्हणजे एकसारखं आणि ट्रान्स म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तर, किंवा आपण सिस आणि ट्रान्स जे आयसोमर्स म्हणतो विदिन द सेम कार्बन ॲटम. जर तुम्ही लेफ्ट राईट करता आहे देन इट इज सिस. जर डायगोनली अपोजिट करता आहे किंवा एका कार्बनवरनं दुसऱ्या कार्बनवर देता त्याला आपण ट्रान्सपोजिशन म्हणतो. सो लाईकवाईज इन सिस डिस्प्लेसमेंट व्हॉट वी हॅव डीड, हिस्टोन तसेच आहे, फक्त आपण या DNAला समोर किंवा मागे शिफ्ट करतो. पण हिस्टोन रिमेन ॲज इट इज. इफ इट इज H1 then that will remain H1. But what happens in case of trans displacement? Suppose आपला हिस्टोन ऑक्टॅमरला जर आपण नाव दिलं आहे H1 आणि त्याच्यावरती हा DNA पहिले बाउंड होता DNA1. समजायसाठी इथे 1-2 लिहिलेलं आहे. आता काय होईल बेटा, ट्रान्समध्ये हा DNA पूर्ण या हिस्टोनला सोडून देईल, म्हणजे तिथनं पहिले पूर्ण बाहेर निघेल. अँड नाव इट विल सर्च फॉर सम अनादर हिस्टोन ऑक्टॅमर ज्याला मी नाव दिलं आहे H2.
आणि त्याच्यावर जाऊन तो DNA बाइंड होईल. म्हणजे इथे त्यांनी एका हिस्टोनवरनं DNA ट्रान्सफर झालेला आहे दुसऱ्या हिस्टोनवरती. हेन्स इट इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर. पहिले त्याला नाव होतं स्लायडिंग, समोर मागे मूव्ह होत होता, किंवा सिस डिस्प्लेसमेंट. इथे आपण काय करतोय बेटा, ट्रान्सफर ऑफ DNA फ्रॉम वन हिस्टोन प्रोटीन टू द अनादर हिस्टोन ऑक्टॅमर. दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर or trans displacement. So either by remodeling, sliding or trans displacement or transfer, we can regulate a DNA at any point to switch on that gene or switch off that gene. So this is the way of chromosome remodeling. By two methods we can do. मगाशी आपण पहिल्या याच्यात बघितलं होतं बेटा की हिस्टोनला जर मॉडिफाय केलं तेव्हा आपण स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करू शकतो जीनला. आणि दुसरी मेथड आहे बाय न्यूक्लिओझोम रिमॉडेलिंग. म्हणजे जर आपण न्यूक्लिओझोम किंवा DNAचं स्ट्रक्चर जर बदलवू शकलो. सो दोन वेजमध्ये बघायचं आहे. मगाशी आपण हिस्टोनला मॉडिफाय केलं अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट रिपोजिशनिंग ऑफ क्रोमोझोम इटसेल्फ ऑन द हिस्टोन. आयदर यू कॅन लूजन इट, you can slide it front or back, or you can transfer that DNA from one histone to another. So by these methods we can regulate one particular genome. So this much part you have to write for 4 marks under the heading chromosome remodeling.